येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। सोलापूरला अतिवृष्टीचा फटका बसल्यानंतर आयुक्तांचा पुनरुच्चार, नाल्याच्या बाजूची अतिक्रमण काढणार। या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। सोलापूर शहरात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे अक्कलकोट रोड, MIDC, विडी घरकुल, शेळगी तसंच अवंतीनगर, गणेशनगर या भागातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी गेलंय। त्यामुळे पुन्हा नाल्याच्या भोवतीची अतिक्रमणं आणि बेकायदेशीर बांधकामांचा विषय चव्हाट्यावर आलाय। नाल्यावर बांधकाम केलेल्यांना नोटिसा देऊन अतिक्रमण काढू असा पुनरुच्चार महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी पत्रकार परिषदेत केला। चुकीच्या पद्धतीने बांधकाम झालेले आहेत वगैरे, तर त्याचे सुद्धा मी नोटीस घेतलेलं आहे। त्याचं नोटीस घेऊन त्यांना काढण्याची पण कारवाई करू। सोलापूर शहरात काल रात्री 118.3 मिलीमीटर एवढा प्रचंड पाऊस झालाय। ज्यांच्या घरात पाणी आलं त्यांचे जिल्हा महसूल प्रशासनाच्या वतीनं प्रांताधिकारी तसंच तहसीलदारांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं पंचनामे करण्याचे काम सुरू केले आहे। सोलापूर शहराच्या बाजूनं वाहणारी आदिला नदी तसंच शेळगी नाला याबाबतचे रेखांकन पाटबंधारे खात्याकडून निश्चित केलं जाईल आणि त्यानंतर कारवाई होईल। सोलापुरातील 19 नाल्यांचं खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यासाठी 98 कोटी रुपयांचा प्रकल्प शासनाकडून मंजूर झाला असून या 19 नाल्यांवर 34 ठिकाणी मोठी अतिक्रमणं आहेत, ती देखील काढली जातील असं आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितलंय। सोलापूर झेडपीचे CEO कुलदीप जंगम म्हणाले, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी लोकसहभागातून मुख्यमंत्री पंचायत राज अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं। जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मोठी बक्षिसं जिंकण्याची संधी। ग्रामपंचायतींना, सरपंचांना, पदाधिकाऱ्यांना आणि गावकऱ्यांना आवाहन आहे की ह्या अभियानामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा। सोलापूर महापालिकेतील अत्यंत महत्त्वाच्या 110 फाईल्स झाल्या गायब। ऑडिट करताना या फाईलच्या नोंदी आढळत नाहीत। ऑडिटर म्हणाले, प्रत्येक फाईलला 25,000 रुपयांचा केला जाईल दंड। सोलापूर महापालिकेच्या आपत्कालीन कक्षातील कर्मचारी काल होता गैरहजर। आयुक्त म्हणाले, त्याच्यावर कारवाई केली जाणार। सोलापूर शहरात सुमारे 2 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या AC टॉयलेटची पुण्याच्या COP कॉलेजकडून तपासणी पूर्ण, अहवाल आल्यानंतर होणार कारवाई। शेळगी नाल्याचं पाणी सोलापूर शहराच्या अवंतीनगर, वसंत विहार तसंच गणेशनगरात घुसलं। माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्या निवासस्थानी पार्किंगमध्ये पाणीच पाणी। अवंतीनगर, वसंत विहार हा रस्ता झाला बंद। Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic CDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744-788-8222 and 6399-888222. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800। सोलापूर शहरालगत असलेल्या देगावमध्ये 2 महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या डीमार्ट मध्ये आलं पावसाचं तोबा पाणी। ट्रॅक्टर लावून पाणी उपसा सुरू। सोलापूर अक्कलकोट रोडवरील पंचवाणी मार्केटमध्ये घुसलं पाणी। अमित क्रिएशनच्या तब्बल 40,000 स्क्वेअर फीट गोडाऊन मधील माल पाण्यात। होडगी तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे सोलापूर होडगी रोडवरील वाहतूक आज सकाळी झाली होती बंद। सोलापुरात 6 तासात झालेल्या अतिवृष्टीमुळे रूपाभवानी स्मशानभूमीजवळील शेळगी नाल्यातील पाणी आलं महामार्गावर, यामुळे सकाळी वाहतूक झाली होती ठप्प।
अक्कलकोट तालुक्यातील बहुतांश भागात तसंच सोलापूर शहर उत्तरमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त झाला पाऊस. त्यामुळे शेळगी, शिवगंगानगर, दहिटणे, विडी घरकुल भागातील अनेक घरात घुसलं पाणी. VR पवार सारीज सेलचा बंपर धमाका. नवीन कलेक्शन, अफलातून दर, अप टू 50 to 70% ऑफ. तुमच्या आवडत्या साड्या आता खास किमतीत. आता वेळ आहे जबरदस्त बचतीची. साड्या, ड्रेस, लेहंगा सगळं स्वस्तात. लवकर या, स्टॉक संपण्याआधीच. VR पवार सारीज 275 चाटी गल्ली, सोलापूर. फोन 9552 74 47 99. पंढरपूर कॉरिडॉर प्रकरणी 465 हरकती. आणखी 3 दिवस हरकतींसाठी अवधी. प्रशासनाकडून कायदेशीर प्रक्रिया गतिमान. बाधितांकडून तीव्र विरोधाची तयारी. जनसुरक्षा विधेयक रद्द करा. टेंभुर्णीत महाविकास आघाडीचे धरणं आंदोलन. जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक. अक्कलकोटचा कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. हल्ली अशा प्रकारच्या हालचाली होत आहेत. अशांना आम्हाला सुतासारखं सरळ करावं लागेल. सोलापूर जिल्ह्याचे पोलीस उपाधीक्षक प्रीतम कुमार यावलकर यांनी दिला इशारा. खोटी प्रमाणपत्र जात बदलू शकत नाहीत. मराठा समाजाला 10% आरक्षण मिळत असताना हैदराबाद गॅजेट कशासाठी? छगन भुजबळांचा सवाल. मराठा आरक्षणाचा GR कायदेशीरच. देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार. म्हणाले, आमचे सरकार असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही. कायझन होंडा घेऊन आले आहे धमाकेदार ऑफर. 7,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट. जुनी गाडी एक्सचेंजवर मिळवा 2,000 बोनस. अधिक माहितीसाठी संपर्क 83 80 02 70 04 आणि 83 80 02 71 29. कायझन होंडा, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. आरक्षणानं सर्व समस्या सुटू शकत नाहीत. दर्जेदार शिक्षण, रोजगार हाच खरा उपाय. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची रोखठोक भूमिका. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोलमडली. पिक्सल डिफिसिएटवरून सुप्रिया सुळेंचा हल्ला. नाव न घेता अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर टीका. अंबाबाई मंदिरात यंदा शारदीय नवरात्रात AI तंत्रज्ञानाचा वापर. मानवी चुका टळतील. सुरक्षा व्यवस्थेला आधुनिक बळकटी. IIT भोपाळची तज्ज्ञ टीम कोल्हापुरात दाखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारनं केला तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा. अन बेल आयकॉन ऑन ठेवा.